नमस्कार मैत्रिणींनो, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच आहे की हे आळूचं फतफतं आहे. तर आळू ही भाजी पावसाळ्यात येते आणि इतर वेळेला पण असते पाण्याच्या ठिकाणी. पण जेवढी पावसाळ्यात ह्या आळूची चव लागते तेवढी इतर दिवशी लागत नाही, इतर वेळी लागत नाही. तर या भाज्या खूप छान पावसाळ्यात येणाऱ्या सगळ्या भाज्या मला आवडतात. रानभाज्या, टाकळा, आळू आणि फुणशीची भाजी. तर ह्या भाज्या जर कुणी आणल्या असतील तर त्या मला नक्की आणून देतात थोड्याशा तरी. त्याप्रमाणे माझ्या बहिणीने आणली होती, गावावरून आलं होतं तिला. तर तिने काल मला पाठवून दिलं. मला आवडतं ते सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना ज्यांना माहिती आहे ते मला देतात त्यांच्याकडे आलेली. तर अशा प्रकारे आळू आलेला आहे आणि आज आपण फतफतं बनवणार आहोत. त्यासाठी आळूची पान आणि देठी वेगळी करून घेतली आणि देठ सोलून घेतले. हे बघा, हे असे देठ सोलून घ्यायचे, त्याचा दोरा काढून. दोऱ्यासहित कापायचे नाहीत, कधी खाजेरे होतात. आता हे सगळं धुवून घेऊया. हे बघा साल कशी निघाली देठाची ती. ते आता धुवून घेऊया आणि कापूया. धुवून झालेत, कापूया. ते कापत असताना 2-4 पानं आधी घ्यायची आणि मध्ये देठी टाकायची आणि ती गुंडाळी करून घ्यायची आणि कापायची. अशा प्रकारे ही सगळी बारीक कापून घ्यायची भाजी. हे बघा, मी विळीवर कापते. मला सुरीने भाजी वगैरे जमत नाही व्यवस्थित, तर मी विळीवर कापते. विळीवर जेवढी मला भरभर कापता येते किंवा विळीवर जमते तेवढी सुरीने जमत नाही, म्हणून मी विळीवर कापते. तुम्ही सुरीने पण कापू शकता. तर अशा प्रकारे भाजी कापते. बारीक कापायची, देठी पण बारीक झाली पाहिजे. ह्या भाज्या फक्त पावसाळ्यात मिळतात आणि त्या खूप चवदार असतात. 1 ग्लास पाणी टाकलं आणि त्यात हे वाटाणे, सुके वाटाणे भिजवले होते ते टाकले. आता कुठली तरी मैत्रीण बोलू शकते की वाटाणे टाकत नाहीत म्हणून, पण मी ते टाकते. मला वाटाणे आवडतात टाकलेले आणि तुम्ही पण एकदा टाकून बघा की किती सुंदर लागतात. त्याप्रमाणे वाटाणे टाकले, शेंगदाणे टाकले 1 ग्लास पाण्यामध्ये. थोडीशी लसूण घेतली होती सोलून, ती लसूण, 2-3 मिरच्या. आता हे आपण 3 ते 4 शिट्ट्या करून वाफवून घेऊया. मीठ टाकलं आणि हे बघा वाफवून झालंय. अशा प्रकारे सुकं झालंय थोडं, कारण पाणी 1च ग्लास टाकलं होतं म्हणून. मग आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं 1 ग्लास. हे बघा, फतफतं करायचं आपल्याला आळूची भाजी. तर 1 ग्लास गरम पाणी टाकलं. त्यानंतर सगळे मसाले टाकले त्याच कुकरमध्ये. आता कोकम टाकूया. हे बघा कसं झालंय गरम पाणी टाकल्यावर. कोकम, थोडंसं खोबरं काही लोक टाकतात, काही टाकत नाहीत, चालतं. मला आवडतं, मी टाकते. तुम्ही स्किप केलात तरी चालू शकतं. ओलं खोबरं आणि कोकम तर लागतंच, कारण नाही तर आळूला खाज येते. मीठ टाकू आणि चांगलं उकळून घेऊ. आता फोडणी करूया. त्याला राई, जिरं, लसूण, कढीपत्ता. ह्या गावच्या भाज्या आहेत ज्या आळू, टाकळा, शेवगा. तर ह्याला लसणीची फोडणी छान वाटते आणि जास्तीत जास्त जेवढा लसूण वापराल तर ते आधी चवदार होतात. अशा प्रकारे फोडणी दिलेली आहे आणि आळू माझा तयार झालाय. बघा कसा दिसतोय सुंदर. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. हे बघा, धन्यवाद.